पत्रात मालमत्ता कर वसुली, फंड कर वसुली अंदाजा मागण्या आयुक्तांनी ज्यावेळेस अगोदरचा अर्थसंकल्प मांडलं होतं त्यापेक्षा 10 कोटी एवढ्या अधिकच्या रकमेने मालमत्ता इमारती कर वसुली सुमारे 32 इमारतीवर वसुली सुमारे 32 कोटी एवढ्या रकमेने वाढवण्यात आलेले आहे. म्हणजे दरवेळेला 3.5 कोटीचा अधिकचा निधी हा महानगरपालिकेला भेटणार आहे. एवढ्या वसुलीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. उपलब्ध साधने, मनुष्यबळ या सर्वांचा विचार करता हे जे लक्ष आहे ते खूप कठीण असलं तरी जळगाव शहराच्या विकासाकरता अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी माननीय सभापती महोदयांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छितो. व्यापारी संकुलातील दुकाने गाळे भाडे यांच्या थकीत भाड्याविषयी पृष्ठ क्रमांक 3 व 4 माननीय आयुक्त यांचे निवेदन सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. तर 3 मधील संख्याक 42/11/420 नुसार 1,60,00,000 रुपये अशी भूखंड अशी भाडे रक्कम अपेक्षित आहे. मात्र पृष्ठ क्रमांक 3-4 वरील माहितीचे अवलोकन केले असता प्रशासकीय ठराव 340 याला स्थगिती दिली असून महाराष्ट्र शासनाने आज जो प्रस्तावाला स्थगिती मिळालेली आहे, हा जो प्रस्ताव आहे महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे, त्याला मान्यता मिळाली आहे. हा जर प्रस्ताव आपण मान्य मंत्री गिरीश महाराज असतील, गुलाबराव पाटील असतील, मान्य आपले नारायण संदर्भाचा राजमामा असतील यांच्या माध्यमातून जर हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर त्यामुळे थकीत रुपये 139 कोटी रकमेची वसुली ही नैतिकच्या काळात होऊ शकते. आणि जर असं नाही झालं तर ही वसुली होणार नाही. त्यानंतरचा दुसरा अतिशय महत्त्वाचा विषय आहे क 3 मधील संख्याक 41/015/43 नुसार सन 2026-27 साठी इतर प्रमाणे शुल्क व्यवसाय प्रमाणेसह 10 लाख अपेक्षित अंदाजात आहे. मात्र माननीय स्थायी समिती सभापती यांच्या अंदाजानुसार हे 10 लाखाचं जे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे ते 60 लाख करण्यात आले आहे. म्हणजे 50 लाख रुपयाचा अधिक निधी हा महापालिकेला भेटणार आहे. त्यामुळे पृष्ठ क्रमांक 4 व्यवसाय प्रमाणात दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरात अधिक व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यवसायाकडून व्यवसाय प्रमाणात ही शुल्क वसूल केले जाईल. संबंधित ठराव क्रमांक 241 मध्ये नमूद सर्व व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांना करण्यासाठी अर्ज करण्यास प्रवृत्ती केली. म्हणजे एकंदरीत आपण जळगाव शहरामध्ये पाहतो आपलं जे लक्ष आहे म्हणजे 10 लाखाचं लक्ष 50-60 कोटी ठेवलेलं आहे. मात्र जळगाव शहरामध्ये आपण हाऊस वगैरे बाकी विना प्रमाणाचे लोक व्यवसाय करतात यांचं जर आपण व्यवस्थित त्यांना परमिशन दिली, परवानगी दिली, त्यांना कुठेतरी एका ठिकाणी येतील आणि आपल्या जळगाव शहरामध्ये आता आपण पाहतो माननीय महापौर महोदया अतिक्रमण करण्यासाठी खूप त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मात्र अशा प्रकारे जे 60 लाख रुपयाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या सर्व लोकांचं रजिस्ट्रेशन होणे गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला कळेल की जळगाव शहरामध्ये कुठे व्यवसाय आहे, जेणेकरून अतिक्रमणाचे प्रश्न आहे ते कुठे मार्ग लागेल. त्यासोबतच एक दुसरा विषय असा आहे पृष्ठ क्रमांक 19 3 नाले स्वच्छ माननीय आयुक्त याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदयांनी नाले सफाईकरता 2 कोटी रुपयाची तरतूद केली होती. मात्र सभापती महोदय ती आपण तरतूद कमी करून त्याचा 1 कोटीवर केली आहे. आता मागच्याच आपल्या मनोगतामध्ये ऐकलं की नाल्यांची जी लांबी आहे आणि एकंदरीत क्षेत्रफळ आहे याच्याकरता 2 कोटी रुपये आपण अगोदरचे होते त्यात जर वाढ झाली असती तर आधी स्वच्छतेचा जो आपला प्रश्न आहे जळगाव शहरामध्ये ॲडमिटला हा कुठेतरी मार्गी लागला असता. त्यानंतर आपण साफसफाई करता फक्त 15 लाख रुपयाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे कर्मचाऱ्यांकरता. आज आपण पाहतो की आरोग्याची समस्या किती जे आपल्या शहरामध्ये स्वच्छतेची समस्या किती दिसत आहे आणि याकरता हँडवॉश बूट इत्यादी साहित्य जे वर्षभराकरता 15 लाख रुपयाची व्यवस्था आहे ती निश्चितच कमी आहे. आणि आपण अतिशय महत्त्वाचा एक उपस्थित या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आरोग्याचा. आपण या ठिकाणी आरोग्याच्या सेवेकरता फक्त 25 लाख रुपयाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आज आपण 2011ची जी लोकसंख्येची संख्या आहे 2011 मध्ये आपल्या शहराची लोकसंख्या ही फक्त 5 लाख होती. आता आपल्या शहराची लोकसंख्या 7.5 लाखापेक्षा अधिक आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आपण पाहिलं तर आपल्या आरोग्य विभागात सुमारे 8 नागरिक प्राथमिक केंद्र आहेत, 32 उपकेंद्र आहेत. या सर्वांमध्ये गरोदर मातासाठी आवश्यक असे डिलिव्हरी सुविधा नाही. जळगाव महानगरपालिकेने गरोदर माताच्या डिलिव्हरीसाठी सद्यस्थितीमध्ये एकही हॉस्पिटल उपलब्ध नाही. शाहू महाराज हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी तेही काही पैसे घेऊन त्या ठिकाणी सुविधा देतात. मात्र आज आपल्या 7.5 लाख लोकांकरता
आपण तरतूद केलेली संख्या आहे, म्हणजे सुमारे 25-30 लाख, म्हणजे एक 3-4 एका व्यक्तीला आपण 3-4 रुपये फक्त खर्च करतोय. त्याकरता ही जी आरोग्याची सुविधा आहे, आरोग्याच्या सुविधेमध्ये जी तरतूद आपण केली आहे फक्त 25 लाख रुपयाची, ही तरतूद अतिशय कमी आहे. त्याकरता आपण आणि आरोग्याची भक्कम सुविधा जर आपल्याला शहरामध्ये करायची असेल तर आपण किमान 30 खाटांचं चांगलं अद्ययावत हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये सुरू झालं पाहिजे. कारण आज आरोग्याची समस्या, आरोग्याची सेवा जर आपल्याला घ्यायची असेल तर जळगाव शहरात एकही असं आपलं हॉस्पिटल नाही आहे जळगाव शहराच्या मालकीचं, त्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन ते डिलिव्हरी प्रोसेस होण्यासाठी त्याला आपण सेवा देऊ शकतो. अशा कुठल्याही प्रकारची सेवा नाही आणि म्हणून ही सेवा उपलब्ध करण्यासाठी आज शासनात राज्य सरकार आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे आणि म्हणून माननीय अध्यक्ष महापौर महोदयांना विनंती करेल, उपमहापौरांना विनंती करेल की 60 खाटांचं रुग्णालय आपल्या शहरामध्ये होण्यासाठी आपण राज्य सरकारकडे जर आपण प्रस्ताव पाठवला आणि त्याला मंजुरी आपण जर भेटली तर निश्चितपणे आपल्या शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल. आता या ठिकाणी जे आपण जन्माला येताना खूप पैसे तरतूद केली, मात्र मरताना मात्र त्या ठिकाणी 2 कोटीची तरतूद केली स्मशानभूमी करता. चला चांगली गोष्ट आहे. स्मशानभूमीची काही समस्या होती गेल्या 8 दिवसापासूनची, ती समस्या दूर होण्यासाठी माननीय सभापती महोदयांनी अधिकची आर्थिक तरतूद केली आहे, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आता शेवटचा विषय आहे. आता या ठिकाणी माननीय सभापती महोदयांच्या मनोगतामध्ये आलं होते 7.5 लाख रुपये 7.5 कोटी या ठिकाणी खर्च करणार आहोत आणि दुसरीकडे आपण या ठिकाणी 7.5 कोटी आपण खर्च करणार आहोत. तर 30 लाख रुपये आपण महापालिकेच्या काही इमारती असतील त्यांच्या दुरुस्ती करता आपण म्हटलेलं आहे. 30 लाख रुपयाची दुरुस्ती करता आपण तरतूद केलेली आहे. या जळगाव शहरामध्ये फुले मार्केट असेल, अनेक व्यापार संकुल आहेत. या व्यापार संकुलामध्ये आमच्या भगिनींनी म्हटलं की त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी कोणी म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. अनेक समस्या अशा आहेत की त्या समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपयाची तरतूद आवश्यक असताना आपण त्या ठिकाणी फक्त 30 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. तर ही तरतूद वाढवून जास्तीची करावी आणि खरं म्हणजे आपण 7.5 कोटी रुपये सत्रामध्ये काय करणार आहोत त्यापेक्षा अधिक जर आपण हे व्यापारी संकला कर्ज जर दिला तर दर्जेदार त्या ठिकाणी चांगली व्यवस्था होऊ शकेल. या ठिकाणी माननीय विष्णू भाऊंनी सांगितलं की आपण त्या ठिकाणी पे स्वरूपाचे टॉयलेट वगैरे येत आहे, मात्र आपण महानगरपालिकेचे जे लोक कर भरतात त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्येच ही व्यवस्था जर झाली तर निश्चितपणे त्या सर्व लोकांना पण समाधान होईल. म्हणजे आपण सर्वांचा कर घ्यायचा आणि सांगायचं तुम्ही 5 रुपये तरी 10 रुपये त्या ठिकाणच्या सुविधा उपलब्ध केलेल्या असतात त्या ठिकाणी लाभ घ्या असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे 30 लाखाची असंच सांगितलेलं होऊ नये अगदीच म्हणता येईल. तर ते मी मताशी सहमत आहे. त्यांनी जे सांगितलं त्याची तात्काळ अंमलबजावणी मदत होईल. त्यासोबतच या ठिकाणी पुस्तक क्रमांक 42 भांडवली खर्च संचितांक 21/041 नुसार रस्ते बांधकामासाठी 15 कोटी रुपयाची तरतूद आपण आयुक्तांच्या केलेली होती. 15 कोटीची तरतूद. मात्र सभापती महोदय तुमचं खूप खूप धन्यवाद. ही 15 कोटीची तरतूद वाढवून आपण त्या ठिकाणी 30 कोटीवर केलेली आहे. मात्र आज आपण पाहतो की जळगाव शहरातली जे रस्त्याची परिस्थिती आहे अतिशय दयनीय आहे. बऱ्याच ठिकाणी जे रस्ते काही 4-6 महिन्यापूर्वी झालेले होते ते रस्ते आज खराब झालेले आहेत. त्यामुळे आपण आणखी एक तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. सुमारे 10 कोटी रुपये दुसरी तरतूद केलेली आहे. ही त्या ठिकाणी योग्य वाटते. मात्र असं असताना आपण 10 कोटी 30 कोटीची व्यवस्था केली आहे. मला नाही वाटत की 30 कोटीमध्ये काही होऊ शकेल. त्याच्यामध्ये याची या ठिकाणी तरतूद होणे आवश्यक आहे. एकंदरीत माननीय सभापती महोदय यांनी जो काय अर्थसंकल्प मांडला आणि निश्चितपणे जळगाव शहराच्या विकासासाठी एक चांगला मोलाचा दगड ठरेल आणि आपण जळगाव शहराच्या विकासाकरता फक्त एक आकडेवारी न करता खऱ्या अर्थाने शहराचा विकास कसा होईल या हेतू निश्चितपणे अर्थसंकल्पात दिसून येतो. माननीय सभापती महोदयांचा मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद.